हॅलो फ्रेंड्स, आय होप सर्वजण ठीकठाक आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण थर्मोडायनामिक म्हणजे काय ते पाहिलं आपण, सिस्टम, सराउंडिंग युनिवर्स पाहिलं आपण. ठीक आहे, त्याच्याबद्दल सिस्टमचे टाइप्स पाहिले आपण बऱ्यापैकी. आपण काय काय आहे याच्याबद्दल थोडंसं डिस्कस केलं होतं. आपण काय शिकणार त्या चॅप्टरमध्ये हे आपण डिस्कस केलं होतं. ठीक आहे, तर आज आपण काय करणार आहेत, ते सिस्टम आहे, सिस्टमला आपण डिफाईन कसं करू शकतो. म्हणजे कसं एखादी गोष्ट डिफाईन करायची ना आपल्याला, मी आहे तर मी कसं आहे, मला डिफाईन करावं लागेल ना, की समजा मी हायटेड आहे, माझं वेट एवढं आहे. आपण कसं एखादा मुलगा आहे, मुलगी आहे, डिफाईन करतो ना आपण. तो असा दिसतो, त्याची हेअरकट अशी आहे, तो असा आहे, असं थोडंसं करतो ना डिफाईन. त्या टाईपमध्ये सिस्टम आहे. तर सिस्टमला डिफाईन करण्यासाठी काही गोष्टी लागतील ना, व्हेरिएबल्स लागतील ना, काही पॅरामीटर्स पाहिजेत ना आपल्याला. सिस्टमला डिफाईन करण्यासाठी काहीतरी पॅरामीटर्स पाहिजेत आपल्याला. म्हणजे कसं व्हेरिएबल समजा, किंवा फंक्शन पाहिजेत, काही फंक्शन. म्हणजे कसं माझा कलर आहे, तर मी कसा मास्तर एकदम काय तोंडाचं आहे, बरोबर ना, असं म्हणतात नॉर्मली, काय मास्तर आहे, जरा गैराडीच आहे मास्तर, असं आपण म्हणतो. डिफाईन करण्याचे पॅरामीटर झाले, ते काय फंक्शन झाले. तसंच सिस्टमला पण डिफाईन करण्यासाठी आपल्याला फंक्शन लागतात. म्हणजे कसं, जसं की एखादी सिस्टम आहे समजा, ठीक आहे ना, एखादी सिस्टम आहे, तर मला डिफाईन करायचे. समजा हे इथं एक सिस्टम आहे, ठीक आहे ना, तर मला या गोष्टीला डिफाईन करायची. तर मी इथे एक सोल्युशन आहे, तर मला याला डिफाईन करायची, किंवा सोल्युशन आहे समजा, ठीक आहे ना, कंटेनर मध्ये एक सोल्युशन आहे, डिफाईन करायचं. मी काय डिफाईन करणार, याचे प्रेशर काय आहे, ठीक आहे, याचे व्हॉल्यूम काय आहे ते डिफाईन करेल मी, बरोबर ना. याचं टेम्परेचर काय आहे ते डिफाईन करेल मी. कॉन्सन्ट्रेशन असेल तर ठीक आहे ना, कॉन्सन्ट्रेशन काय, मोल, नंबर ऑफ मोल समजा, कॉन्सन्ट्रेशन डिफाईन करणं. हे काय झाले, या गोष्टी सर्व फॅक्टर्स आणि पॅरामीटर झाले ना. या गोष्टी लागतात आपल्याला डिफाईन करण्यासाठी सिस्टमला. तर तसंच ठीक आहे ना. तर आपण ह्याच्यामध्ये पण दोन टाइप्स आहेत, जे काही व्हेरिएबल्स आहेत, जे काही फंक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये पण दोन टाइप्स आहेत. अगोदर पॅरामीटर समजलं तुम्हाला काय गरज पडते, त्याची डिफाईन करण्यासाठी आपल्याला पॅरामीटरची गरज पडते. हा पहिला पॉईंट. ठीक आहे, याच्यामध्ये दोन टाइप्स पडतात, एक स्टेट फंक्शन आणि स्टेट फंक्शन, किंवा स्टेट पॅरामीटर, किंवा स्टेट व्हेरिएबल म्हणतो आपण त्याला. म्हणजे कसं, जी की स्टेटवर डिपेंड करतं, फायनल स्टेट किंवा इनिशियल स्टेट. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एक एक्झाम्पल सांगतो. आपल्याकडे कसं एक्झाम्पल असतात, एकदम कडक क्लिअर करून टाकू आपण. ठीक आहे, म्हणजे कसं ते वरचं क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, वरचं क्लिअर झाले तर मी याला रफ करू शकतो, आय थिंक सो. म्हणजे कसं, पॅरामीटर्स, व्हेरिएबल, फंक्शन, टू डिफाईन सिस्टम वी नीड पॅरामीटर्स सच एज प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम. हे झालेलं आहे क्लिअर. हे ठेवायची काय आवश्यकता नाही. तर मी आता मस्तपैकी तुम्हाला स्टेट फंक्शन काय असतं ते सांगतो तुम्हाला. स्टेट फंक्शन म्हणजे कसं, मी एक ग्राफ काढला समजा, ठीक आहे ना, हे प्रेशर आलं आणि हे इकडं व्हॉल्यूम आलं समजा. स्टेट फंक्शन म्हणजे कसं, मी या ठिकाणी गेलो समजा, मी या ठिकाणी असा गेलो, मग असा गेलो, ठीक आहे ना, या ठिकाणीच गेलो, किंवा असा गेलो मी या ठिकाणी, ठीक आहे. हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे. स्टेट फंक्शन म्हणजे कसं, फंक्शन विच डिपेंड्स अपॉन इनिशियल और फायनल स्टेट. म्हणजे कसं, फंक्शन त्याची व्हॅल्यू किंवा ती प्रॉपर्टी, जे फंक्शन आहे ती जी प्रॉपर्टी आहे, तर ती इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड करते. स्टेटवर डिपेंड करते, सुरुवात किंवा शेवटच्या स्टेटवर डिपेंड करते. म्हणजे कसं, ती पाथवर डिपेंड करत नाही. सिंपल गोष्ट आहे. समजा मी या ठिकाणी होतो ए, आणि या ठिकाणी बी मध्ये गेलो, माझं प्रेशर P1 होतं या ठिकाणी, इथं काय P2 होतं समजा, ठीक आहे ना, व्हॉल्यूम V2 होते, टेम्परेचर T2 आलं समजा. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, स्टेट फंक्शन भरपूर सारे आहेत आपल्याकडे. ठीक आहे, P1 आलं, T1 आलं, ठीक आहे ना, T1 आलं या ठिकाणी. सिंपल आहे. आता समजा मी सिंपल ए पासून बी पर्यंत गेलो, मी जर या रूट नाही गेलो, या प्रोसेस नाही गेलो, तरी पण जे काय माझा डेल्टा पी आहे, समजा, ठीक आहे. डेल्टा पी काय आहे, तर चेंज इन टेम्परेचर म्हणजे काय, स्टेट फंक्शन आहे माझं. मी काय म्हणतो, पी हे स्टेट फंक्शन आहे. म्हणजे कसं, पी फायनल मायनस पी इनिशियल, किंवा आता बघा पी ऍट बी, P2 मायनस P1 होता बाहेर, P2 मायनस P1 असं लिहू शकतो मी याला डायरेक्टली. म्हणजे कसं, माझी ह्याची जी व्हॅल्यू आहे, तर ती व्हॅल्यू इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड करते. मधून ते कोणत्या मार्गाने गेलं त्याची मला काही घेणं देणं नाही. तुम्हाला भेटायला आला का, ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. आपण स्टेटवर डिपेंड करतो. म्हणजे कसं, आपण ठरलं भेटायचं, मी एका मित्राला भेटणार आहे, तर तुम्हाला भेटायला एका ठिकाणून निघाला, आपलं ठरलं होतं एका ठिकाणी, कॉलेजमध्ये आपलं ठरलं होतं की आपण रात्री कॉफी शॉप मध्ये भेटणार आहेत, आणि आपण भेटलो, दॅट्स इट. तो कसं आलास मला काय घेणं देणं, त्याच्याशी काय घेणं देणं नाही मला. तो कोणत्या रूटनं आलास, कोणत्या मार्गाने आलास, कोणते असे शॉर्टकट मारले, काय घेणं देणं नाही मला, ठीक आहे. पण तू आलास का आलास, ठीक आहे, गुड. समजतं का तुम्हाला? काय मित्र असतात बघा, आला का तू आला, नाही आला माहित नाही तो कशामुळे नाही आला, काय कारण होतं, काय घेणं नाही, त्याचे काय कारण होते, काय मार्ग होते त्याचे न येण्याचे, काय कारण होते ते माहित नाही.
आला तर आला, नाही तर नाही आला, म्हणजे स्टेट फंक्शन, बाकीचं काही घेणं नाही आपलं. हे स्टेट फंक्शन कसं असतं म्हणजे कसं इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड करतं. सिंपल गोष्ट बघायची, डेल्टा बी फायनल मायनस इनिशियल. म्हणजे स्टेट फंक्शन कोणते कोणते आहेत समजा, कोणते कोणते आहेत, जसं की आता प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे, परत एन्ट्रॉपी, एन्थाल्पी, इंटरनल एनर्जी. तर एनर्जी जे आहे प्रत्येक जेवढे पण एनर्जी फॉर्म आहे ते सर्व स्टेट फंक्शन आहेत. तर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता बघा पोटेन्शियल एनर्जी बघू आपण. आता या ठिकाणी आहे समजा एक हाईटवर आहे समजा, ठीक आहे, आणि या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी इथं जी आहे तर तीच इथं पण असणार आहे का? नसणार आहे ना, बरोबर ना. जी इथं असणार आहे ती इथं असणार आहे का? नसणार आहे, बरोबर ना. किंवा मी इथं आहे समजा, या ठिकाणी आहे मी, ठीक आहे, मी परत इथं गेलो, परत इथं गेलो, P1 ला होतो मी इथं, परत या ठिकाणी गेलो PT ला गेलो आणि परत इथं आलो मी. माझी पोटेन्शियल एनर्जी काय आहे? 0 आहे ना. तर मी डेल्टा जर पी केलं समजा, जर पोटेन्शियल एनर्जी इथून इथपर्यंत गेलो, परत इथपर्यंत आलो मी, तर काय 0च आहे ना, काय फरक नाही पडला मला त्याच्यामध्ये. मला एका ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचा डिफरन्स काढायचा आहे. मी इथून इथपर्यंत गेलो पॉझिटिव्ह आली, इथून परत खाली आलो निगेटिव्ह आली, आउटपुट रिझल्टंट आउटपुट काय 0 आहे. किंवा इथून इथपर्यंत मला त्याच्यामध्ये डिफाईन करायचे, किंवा हे समजा मी इथून इथपर्यंत गेलो तर काय डिफरन्स इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय समजा, पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट 2 मायनस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट 1 समजा, ठीक आहे ना. नॉर्मली आपण कोणत्या पण गोष्टी पोटेन्शियल एनर्जी मेजर नाही करू शकत, पोटेन्शियल एनर्जी मेजर नाही करू शकत. सर काय बोलताय, पोटेन्शियल एनर्जी मेजर नाही करू शकत? हा, नाही करू शकत, तेवढं आपल्याकडे फॅक्टर्स नाही, तेवढं आपलं आणखी सायन्स पुढे नाही गेलेलं आहे. आपण पोटेन्शियल एनर्जी, ऍक्च्युअल पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स करू. सर मग आपण काय यूज करतो, MGH काय आहे सर? हे पोटेन्शियल एनर्जी आहे मित्रांनो, पण ते कसं खूप लिमिटेड आहे, खूप असं म्हणजे त्याचा जो एरिया आहे ते कव्हर करते एरिया तो खूप लिमिटेड आहे. आपण याला एकदम व्यवस्थित डिस्कस करू. आपण का नाही मेजर करू शकत, एकदम व्यवस्थित डिस्कस करू आपण पोटेन्शियल एनर्जी. कारण पोटेन्शियल एनर्जी प्रत्येक मॉलिक्यूलची, प्रत्येक ॲटमची, त्या सिस्टमची कोणत्या कोणत्या फोर्स ऍक्ट होतात त्याच्यावर. समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्ट होतो, ठीक आहे ना, भरपूर सारे फोर्सेस असतात त्याच्यावर. तर ते आपण मेजर नाही करू शकतो. आपण पण कसं डेल्टा पी एकदम व्यवस्थित मेजर करू शकतो. आपल्याला काय घेणे देणं असतं, डेल्टा पी बद्दल घेणे देणं असतं नॉर्मली कधी पण, ठीक आहे ना. पोटेन्शियल एनर्जी 2 मायनस पोटेन्शियल एनर्जी 1 हे जर केलं तर आपण डायरेक्ट काय होतं पोटेन्शियल एनर्जी मध्ये डिफरन्स बघू शकतो आपण. म्हणजे काय आपले स्टेट फंक्शन आहे, सिंपल आहे. या ठिकाणी आणि या ठिकाणी, या आता कुठे आहे इथं, या ठिकाणी कुठे, या ठिकाणी, म्हणजे कसं व्हॅल्यू कुठं स्टेटवर डिपेंड आहे, इथं आणि इथं. त्याला आपण स्टेट फंक्शन आहे, सिंपल आहे की स्टेटवर डिपेंड करतं, सिंपल, काम खतम. तर कोणतं एन्थाल्पी, एन्ट्रॉपी, एनर्जी आहे, एनर्जी सर्व फॉर्मची एनर्जी आहेत. म्हणजे या ठिकाणी समजा तुम्हाला एनर्जी या ठिकाणी आहे, मी इथे गेलो परत इथं आलो, तर पोटेन्शियल एनर्जी माझी किती, परत मी इथं आलो, इथं काय 0 पोटेन्शियल एनर्जी, काय मार्ग माहित नाही समजा. या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी असते समजा, दुसरं एक्झाम्पल, तर ही जी हाईट आहे समजा, या हाईटला मी सरळ गेलो काय तर तीच आहे. मी असं गेलो काय तरी पण पोटेन्शियल एनर्जी तेवढीच असणार आहे. मी असा गेलो इकडे परत इकडे आलो काय, पोटेन्शियल एनर्जी जी या पॉइंटला एनर्जी असणार आहे तर तेवढीच एनर्जी असणार आहे. मी कोणत्या मार्गाने गेलो काय घेणं देणं आहे का? नाही घेणं देणं, सिंपल आहे. मी कोणत्या मार्गाने गेलो काय घेणं देणं नाही. या ठिकाणी जेवढी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे तेवढी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे, भले तुम्ही कोणत्या पण मार्गाने जा. म्हणजे कसं इट डिपेंड्स अपॉन स्टेट, नॉट पाथ फॉलोड बाय द सिस्टम. समजते का? पॉइंट क्लिअर झाला का आता? हा झाला सर, गुड. चला त्याचे कोणते समजले, एन्थाल्पी, एन्ट्रॉपी, एनर्जी सर्व फॉर्म, कायनेटिक एनर्जी सर्व फॉर्म आले, तुम्ही कायनेटिक एनर्जी आले, सर्व एनर्जी आले याच्यामध्ये. आता चला आपण तर हे पण समजलं तुम्हाला. डेल्टा पी जे आहे ते पीएफ मायनस फायनल मायनस इनिशियल, P2 मायनस P1, टेम्परेचर असो हे असो, या ठिकाणी आहे कोणत्या मार्गाने गेलं काही माहिती नाही आपल्याला, हे मायनस हे केलं आपल्याला रिझल्टंट भेटतं. समजा जे काय डिफरन्स आहे डेल्टा भेटतो आपल्याला. डेल्टा म्हणजे काय असते, डेल्टा म्हणजे काय चेंज असते बघायचं. सॉरी, हा जो फॅक्टर आहे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायला, सॉरी मी सुरुवातीला सांगायचं विसरलो. डेल्टा म्हणजे काय, चेंज इन, डेल्टाला आपण काय म्हणतो चेंज. डेल्टा पी म्हणजे काय, चेंज इन प्रेशर, चेंज इन प्रेशर असते. समजतंय का? ओके. डेल्टा पी म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम. डेल्टा म्हणजे कसं चेंज साठी आपण यूज करतो नॉर्मली. तर आय होप तुम्हाला स्टेट फंक्शन क्लिअर झालेलं आहे. तर आता आपण काय बघणार, पाथ फंक्शन. पाथ फंक्शन नावातच आहे, पाथ फंक्शन म्हणजे कसं हे पाथवर डिपेंड करणार आहे. कोणते मित्रांनो ते पाथ फंक्शन कोणते आहेत, हीट आली, वर्क आलं, हीट वर्क हे काय आहे, पाथ फंक्शन आहे. ठीक आहे, कसं पाथ फंक्शन. आय थिंक मार्कर मध्ये इंक संपलेली आहे असं वाटायला लागले मला आता. ठीक आहे ना, म्हणजे कसं हुज व्हॅल्यू किंवा ही जी प्रॉपर्टी जे फंक्शन आहे ते डिपेंड करतं कशावर, पाथवर डिपेंड करतं.
वर्क एक्झाम्पल सांगतो मी आता वर्क जसं तुम्हाला म्हटलं पोटेन्शियल इंजिनिअरिंगसाठी सांगितलं होतं समजा इथून इथपर्यंत ठीक आहे ना मी इथून इथपर्यंत सरळ गेलो तर जे वर्क लागणार आहे ठीक आहे ना W1 W2 ठीक आहे ना जे आहे तर हे जे असं सरळ गेलं तेवढंच वर्क लागणार आहे समजा मी असं लांब 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 गेलो या ठिकाणी आलो तर जे लागणारं वर्क आहे तर ते सेम आहे का नाही ना सेम नाही ना वर्क जर मी समजा इकडे आलोय परत इकडे गेलोय हे काय वर्क लागणार आहे तर ते सेम आहे का नाही ना जास्त वर्क लागेल किंवा मी असा गेलो असा आलो तर जे वर्क लागणार आहे तर वर्क डिफरंट लागेल ना समजतंय का हा नाही जर प्रेशर जे आहे समजा पोटेन्शियल एनर्जी आहे या ठिकाणी जे पोटेन्शियल एनर्जी आहे तर ते काय कमीच असणार आहे कोणत्या पण मार्गाने जात नाही पोटेन्शियल एनर्जी सेम असणार आहे कारण की ते स्टेट फंक्शन आहे समजायला ना ओके गुड समजायला पाहिजे हे काय वर्क जे आहे ते कसं वेगळं लागणार आहे तर मग मी काय म्हणणार या ठिकाणी वर्क हे काय पाथ फंक्शन आहे समजलं क्लिअर पाथ फंक्शनला काय जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही इथंच थांबू आपण लक्षात ठेवा की हिट आणि वर्क हे पाथ फंक्शन आहे ठीक आहे तर आपण दुसरा प्रोसेस बघूया आपण थर्मोडायनामिक प्रोसेस बघूया आपण याच्यानंतर प्रोसेस म्हणजे काय असते जसं मी तुम्हाला मागच्या पार्टमध्ये एक्सप्लेन केलं होतं ठीक आहे म्हणजे कसं एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेटला चेंज होणं एखादी गोष्ट एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेटला चेंज होणं ठीक आहे ना आपण काय केलं मस्त की कंटेनर घेतलं ठीक आहे ना मध्ये पाणी टाकलं मी ठीक आहे ना मध्ये शुगर टाकली मस्त की अशी चहा टाकला परत कॉफी टाकली खालीचा जाळ लावला मस्त जाळ लावला मी असा खालून तर याचं काय तयार होतं कॉफी तयार होते सिंपल गोष्ट आहे कॉफी बनणं हे काय झालं प्रोसेस झाली ना अगोदर काय होतं सिंपल होतं पाणी होतं साखर होते शुगर होते आणि कॉफी होती सिंपल होती तर आपण हिट केलं प्रोसेस झाली ती चेंज झाली एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेटला गेली तर ती काय प्रोसेस झाली बरोबर ना किंवा दुसरं बघ दुसरं तुझं टेक्निकली सांगा ना सर तुम्ही काय गावरान सर्व सांगता अरे आपल्याला शिकून घ्यायचं कन्सेप्ट समजले पाहिजे ते महत्वाचं आहे दुसरं सांगतो टेक्निकली सांगतो व्हेन अ सिस्टम सिस्टम आहे एखादी एका इक्विलिब्रियम स्टेटला आहे तर ते जेव्हा दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेटला जाते तेव्हा ती सिस्टम काय होते प्रोसेस होती त्या सिस्टमची प्रोसेस होती म्हणजे कसं सिंपल गोष्ट आहे तर ही या ठिकाणी समजा ते थोडस ड्रॉइंग मध्ये थोडंसं माझा मॅटरच आहे थोडासा ठीक आहे ना हे या ठिकाणी आहे सिस्टम सिलेंडर पिस्टन आहे तर हे या ठिकाणी गेले समजा ठीक आहे ना तर हे पॉईंट पोझिशन 1 होते हे 2 आहे समजा या ठिकाणी गेले इथे इक्विलिब्रियम होता ना बरोबर ना तर हे इथं तुमचा किती 3 3 6 काय तर आपण 6 kg वेट ठेवलेला आहे या ठिकाणी इकडे पण 6 kg आहे आणि इकडे पण 6 kg आहे ठीक आहे ना 6 kg वेट ठेवलं होतं आपण जेवढं प्रेशर आहे इकडे तेवढंच प्रेशर इकडून पण आहे ड्रायव्हिंग फोर्स जेवढा आहे वरून ठीक आहे सॉरी खालून ड्रायव्हिंग फोर्स आहे तेवढाच वरून पण ड्रायव्हिंग फोर्स अपोजिंग फोर्स आहे समजा तर तिचं काय हे इक्विलिब्रियम मध्ये आहे समजा ही प्रोसेस काय इक्विलिब्रियम मध्ये आहे याच्यामध्ये मी 2 किलो काढून घेतलं 2 kg वेट काढलं समजा मी या ठिकाणी काय 5 ठीक आहे ना इथे 4 किलो राहिले पण इथं पण 4 किलो राहिलं ठीक आहे ना या ठिकाणी गेली सिस्टम इथं काय होतं इक्विलिब्रियम स्टेटला होती या ठिकाणी इक्विलिब्रियम स्टेट होती या ठिकाणी पण मी काय केलं इक्विलिब्रियम स्टेट त्यांचं तोडला आणि काय केलं वेट काढून घेतलं समजा काही या ठिकाणी आली सिस्टम या ठिकाणी परत इक्विलिब्रियम अटेंड केला याने इथं फर्स्ट स्टेज होती इथं सेकंड स्टेज झाली इक्विलिब्रियम इथं पण अटेंड केला आहे परत इथं आणखी स्टेबल झालं या ठिकाणी टेम्परेचर परत आणखी स्टेबल झालं म्हणजे काय वरून 5 किलो आहे तर खालून पण 5 किलोच आहे समजतंय ना तर हे काय झाली प्रोसेस झाली म्हणजे या इक्विलिब्रियम स्टेट पासून या इक्विलिब्रियम स्टेटला गेली ही प्रोसेस तर इथं काय झालं हे काय झालं या ठिकाणी प्रोसेस झाली इथून इथपर्यंत जाणं याला काय म्हणतो आपण प्रोसेस म्हणतो म्हणजे कसं या इक्विलिब्रियम स्टेट पासून दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेटला गेली एका इक्विलिब्रियम स्टेट पासून अनदर इक्विलिब्रियम स्टेटला जेव्हा जातो प्रोसेस जेव्हा जातो ते स्टेट सिस्टम जात तेव्हा आपण काय म्हणतो इट अंडरगोज थ्रू अ प्रोसेस समजलं तुम्हाला ओके तर आपण प्रोसेसचे टाइप्स बघूया आपण प्रोसेसचे भरपूर सारे टाइप्स असतात तर कोणते असतात बघूया आपण तर टेन्शन घ्यायचं नाही एकदम रिलॅक्स राहा आपण कसं केमिस्ट्री आपण हसत खेळ शिकणार जरी थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर स्ट्रॉंगेस्ट पार्ट असला केमिस्ट्रीचा सर तो हम भी क्या ऐसे ही जोधा है कि हम बहुत अशा कसरत किए वाले मतलब असे स्ट्रॉंगेस्ट आहेत आम्ही पण असं म्हणा तुम्ही येस तुम्ही होता पहिली प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस आयसो म्हणजे काय कॉन्स्टंट किंवा सेम म्हणू आपण सेम थर्मल म्हणजे काय टेम्परेचर सिंपल गोष्ट आहे आयसोथर्मल म्हणजे कसं अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं बरोबर ना
टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. आपण अशा प्रोसेसला काय म्हणतो, आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. ठीक आहे. प्रोसेस एखादी प्रोसेस घडते तर त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, थ्रू विच कॉन्स्टंट असतं. म्हणजे कसं एक्झाम्पल देता येईल. समजा आपण जसं एखादी कंडक्टिंग वॉल आहे, समजा एक्झाम्पल मध्ये मी काय म्हणू शकतो, इथं कंडक्टिंग वॉल आहे, एखादी कंडक्टिंग वॉल आहे, एखादी सिस्टम आहे, हा एक सिस्टम आहे समजा या ठिकाणी. ठीक आहे ना, सिस्टम आहे या ठिकाणी, इथे कंडक्टिंग वॉल आहे, समजा कंडक्टिंग वॉल आहे. तर मध्ये कधी चालू आहे, समजा इथं काय झालं, टेम्परेचर वाढलंय, सिस्टमचं टेम्परेचर वाढलं, समजा हे टी आहे, इथं सिस्टमचं टेम्परेचर वाढलं, हे कंडक्टिंग वॉल आहे. इथं टेम्परेचर काय होईल, बाहेर जाईल ना, इथं टेम्परेचर बाहेर जाईल आणि इथं काय होईल, इथं पण टेम्परेचर टी होईल. म्हणजे काय, फिक्स आहे. समजा इथे काय, हे फिक्स राहणार आहे, टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट राहतं. कंडक्टिव्ह वॉल असल्यामुळे काय होतं, वाढलं टेम्परेचर तर बाहेर जाईल आणि जे अगोदर होतं तेवढंच कॉन्स्टंट राहील टेम्परेचर. समजते ना? ओके. किंवा जर कमी झालं, जर याचं कमी झालं तर काय होईल, सराउंडिंग मध्ये सराउंडिंग मधलं टेम्परेचर सिस्टम मध्ये येईल, टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. समजा क्लिअर आहे? चला थोडंसं आपण डिटेल मध्ये बघूया. काही टर्मिनॉलॉजी आहे तर मी तुम्हाला सांगतो, ते लक्षात ठेवतो मी नॉर्मली, जास्त काही अवघड नाही. जेव्हा टी कॉन्स्टंट असतं, टी त्यावेळेस काय, बॉयल्स लॉ आठवतो का रे कोणाला? बॉयल्स लॉ, व्हेन टेम्परेचर इज कॉन्स्टंट देन प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. जे प्रेशर असतं तर ते काय, इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूमला असतं. बरोबर ना? टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यानंतर प्रेशर काय असतं, इनवर्सली प्रोपोर्शनल असतं व्हॉल्यूमला. म्हणजे कसं, जर प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल आपोआपच. एखादं प्रेशर वाढतं म्हणजे काय होतंय, प्रेशर वाढते, व्हॉल्यूम कमी होईल. तर व्हॉल्यूम वाढते तर प्रेशर कमी होईल. समजतंय ना? समजतंय का? कंटेनर आहे समजा, टेम्परेचर फिक्स आहे, तसं टेम्परेचर फिक्स आहे, टेम्परेचर फिक्स ठेवायचे आपल्याला, प्रेशर वाढवायचं. ठीक आहे, प्रेशर वाढवायचे आपल्याला, तर काय, व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल त्याची. इनवर्सली प्रोपोर्शनल आहे ना, इनवर्स, हे वाढलं तर ते कमी होतं, हे कमी झालं तर ते वाढतं. ओके. चला, तर इंटरनल एनर्जी बघा. इंटरनल थोडंसं इथं थोडासा कन्सेप्ट आहे इंटरनल एनर्जीचा. म्हणजे कसं, डेल्टा टी झिरो असतं या ठिकाणी. बरोबर ना? डेल्टा टी म्हणजे कसं, टी इनिशियल आणि टी फायनल. ठीक आहे ना? डेल्टा टी म्हणजे काय, टी फायनल मायनस टी इनिशियल. तर हे काय असतं, झिरो असतं, कारण टेम्परेचर इनिशियल आणि फायनल पण झिरो आहे. तर इथं काय असतं मुलांनो, तर डेल्टा यू पण झिरो असतं. डेल्टा यू ऑल्सो झिरो. कसं सर, असं कसं म्हणताय तुम्ही? कारण की पोरांनो, जेव्हा एखादा आयडियल गॅस असतो, आयडियल गॅसमध्ये पोटेन्शियल एनर्जी नसते, पोटेन्शियल एनर्जी नसते आयडियल गॅसमध्ये. जे काय असते ते कायनेटिक एनर्जी असते फक्त. ज्यावेळेस आपण इंटरनल एनर्जी हा पॉईंट घेऊ आपण, त्यावेळेस एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो मी, पण सध्याला थोडंसं माहिती असू द्या, गोष्टी सांगतो काही काही, कसं ते एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला मी तुम्हाला. आयडियल गॅस जे आहे त्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते, आणि कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड करते, टेम्परेचरवर डिपेंड करते. म्हणजे कसं बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे आपला, डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ठीक आहे, त्याला आपण नंतर बघू. थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ आपण नंतर बघू, आपण सध्याला इथं बघूया आपण. यू इज, ठीक आहे, यू जे आहे डेल्टा यू काय झिरो असते. कारण का, हे इंटरनल एनर्जी आहे डायरेक्ट प्रोपोर्शनल कशाला असते, कायनेटिक एनर्जी. सिंपल असं बघू आपण. इंटरनल एनर्जी आहे तर ते कशावर डिपेंड करते, कायनेटिक एनर्जीवर डिपेंड करते. आणि कायनेटिक एनर्जी आहे तर ते कशावर डिपेंड करते, टेम्परेचरवर डिपेंड करते. आणि हे जर झिरो असेल, डेल्टा टी जर झिरो असेल तर मग डेल्टा के पण झिरो, हे झिरो तर मग हे पण झिरो. समजलं का? सिंपल सिंपल गोष्टी, जास्त आवड नाहीयेत. ठीक आहे, आपण याचा ग्राफ पण काढूया पोरांनो, याचा आपण ग्राफ पण काढूया, आयसोथर्मल प्रोसेसचा ग्राफ पण काढूया आपण. तर बघा आता, हे प्रेशर आलं, हे व्हॉल्यूम आलं. ठीक आहे ना? कसा आहे ग्राफ, असा ग्राफ काढू शकतो आपण. हे काय, आयसोथर्मल प्रोसेस. हे काय झाले, आयसोथर्मल प्रोसेस. कारण की आपल्याला सर्वांचे ग्राफ काढायचे ना, त्याच्यावरच थोडंसं अक्षराचा नाटक आहे आपला, थोडासा समजून घ्या थोडंसं. ठीक आहे ना? हे प्रेशर आहे इकडचं, इकडचं व्हॉल्यूम आहे. प्रेशर कशामध्ये, ऍटमॉस्फिअर मध्ये, व्हॉल्यूम लिटरमध्ये ठेवूया आपण. ठीक आहे, व्हॉल्यूम कशामध्ये ठेवतो आपण, लिटरमध्ये ठेवतोय. आयसोथर्मल प्रोसेस तुम्हाला समजलं, टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, कारण की बॉयल्स लॉ तसा सांगतो आपल्याला. ठीक आहे, आणि डेल्टा टी इक्वल टू झिरो असतो. आयसोथर्मल झालं, आयसो बारीक बघूया आपण. आयसो बारीक म्हणजे काय, आयसो काहीतरी कॉन्स्टंट आहे, आणि बारीक प्रेशर.
इथं काय असतं सिंपल आहे, इथं काय असतं प्रेशर कॉन्स्टंट असतं, इथं काय असतं प्रेशर कॉन्स्टंट असतं. त्याचा ग्राफ कसा काढता येईल आपल्याला प्रेशर कॉन्स्टंट असं काढू शकतो आपण इथं ग्राफ याला असा. हे काय झालं प्रेशर कॉन्स्टंट आहे ना, हे सेम आहे. व्हॉल्यूम वाढेल काय माहित नाही आपल्याला, वाढणार काही रिएक्शन होत असेल तर त्याचं काय प्रेशर कॉन्स्टंट आहे समजा, समजतंय. ओके, तर आयसोकोरिक बघूया आपण. आयसोकोरिक म्हणजे काय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते. व्हॉल्यूम हे लक्षात कसं ठेवायचं बघा. आयसोबारिकला कसं लक्षात ठेवतात, हे जे बी आहे, हे जे बी आहे त्याला उलट घ्यायचं, पी करायचं. याला बी ला काय करायचं, पी करायचं. या बी ला काय करायचं, पी करायचं. आणि कोरिक जे आहे म्हणजे कोरिक आहे त्याला काय काय उलट करायचं, उलट करायचं. कोरिकला उलट करायचं, सी ला उलट करायचं, याला व्हॉल्यूम करायचं, सी ला उलट करून व्हॉल्यूम करायचं. आयसोकोरिक म्हणजे काय, व्हॉल्यूम. बीचं पी केलं, कोरिकचं काय केलं आपण, व्हॉल्यूम केलं. म्हणजे कसं लक्षात एक ट्रेक आहे सगळं. ट्रेक म्हणजे तुम्ही आणि काही पण लक्षात ठेवू शकता, तुमची अनालॉजी काय वाटत असेल तुम्हाला तर कसं कन्फ्युज नाही व्हायला पाहिजे आपण. आयसोबारिक म्हणजे काय, डेल्टा पी इक्वल टू 0. आयसोकोरिक म्हणजे काय, डेल्टा व्ही इक्वल टू 0 येतं. आयसोकोरिक क्लिअर आहे, काय डाऊट आहे कोणाला काय. चला पुढे जाऊ आपण. ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक नाव ऐकल्यासारखं वाटतं सर, ॲडियाबॅटिक हे नाव ऐकल्यासारखं वाटतं आपल्याला. म्हणजे कसं, हा ऐकलंय तुम्ही. याच्यामध्ये काय असतं, ॲडियाबॅटिक बाउंड्री ऐकली होती आपण, म्हणजे कसं हीट जाऊ देत नाही. ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे हे. याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये हीट जे आहे ते बाहेर जात पण नाही, येत पण नाही. म्हणजे कसं डेल्टा क्यू जे आहे पोरांना, डेल्टा क्यू काय 0 आहे या ठिकाणी, डेल्टा क्यू 0 आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये डेल्टा क्यू 0 असतं. सिंपली काय आवड नाही याच्यामध्ये, समजलं का तुम्हाला. ॲडियाबॅटिक प्रोसेस पण डेल्टा क्यू 0 असतं. क्लोज आहे, विषय क्लोज. दुसरं पण असते प्रोसेस, सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस. तर ॲडियाबॅटिक प्रोसेसचा ग्राफ कसा काढायचा, तुम्ही म्हणता आयसोकोरिकचा तर काय नाही, सिंपल आहे सर, असा काढू आम्ही आयसोकोरिकचा. सरळ अशी रेष ओढली आहे, सरळ आहे पोरांना ती रेष खाली व्हायला लागले. ठीक आहे ना, सरळ सरळ रेष ओढली मी अशी. तर हे काय झालं, आयसोकोरिक झाली. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, आयसोकोरिक झाली. पण सर ॲडियाबॅटिक कसा काढायचा सांगतो. सिंपल ॲडियाबॅटिक जो आहे ना, तिथं थोडंसं असा असतो. ह्याचा जो स्लोप आहे त्याच्यापेक्षा जास्त असतो. आयसोथर्मल पेक्षा ॲडियाबॅटिकचा स्लोप जास्त असतो, त्याला आपण ॲडियाबॅटिक म्हणतो. सिंपल. हे काय झाली प्रोसेस, आयसोकोरिक झाली. आयसोकोरिक आणि ही काय झाली ॲडियाबॅटिक. ओके, क्लिअर आहे प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस बघू आपण. सायक्लिक प्रोसेस काय असते, सिंपल आहे. सायक्लिक प्रोसेस सिंपल आहे. सायकल कंप्लीट करतो. समजा एखादी गोष्ट प्रेशर व्हॉल्यूम, एखादी गोष्ट या ठिकाणी मी या ठिकाणी स्टार्ट केलं, ए पासून स्टार्ट केलं, नंतर मी बी ला गेलो, नंतर सी ला गेलो, डी ला गेलो, ई ला गेलो, एफ ला गेलो, परत त्या ठिकाणी गेलो. तर हे काय झालं सायक्लिक प्रोसेस. म्हणजे कसं इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट सेम असतो. काय इनिशियल आणि फायनल पॉईंट काय असतो, सेम असतो. कशामध्ये, सायक्लिक प्रोसेसमध्ये. क्लिअर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय आपले स्टेट फंक्शन पाहिले आपण, जे काय आपण स्टेट फंक्शन पाहिले सायक्लिक प्रोसेसमध्ये, तर ते त्यांचा चेंज सर्व 0 असतो. त्यांचा चेंज काय असतो, सर्व 0 असतो. त्यांचा चेंज 0 असतो. सायकल पण समजलं. याच्यानंतर आपण दुसरे प्रोसेस बघणे, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस बघू आपण. रिव्हर्सिबल म्हणजे कसं, सिंपल आहे. आठवतंय का तुम्हाला काहीतरी मी एक्झाम्पल सांगितलं होतं, दोरीचं एक्झाम्पल सांगितलं होतं. परत डोर आहे, दाराचं पण एक्झाम्पल सांगितलं होतं. लोटतो, येतो, अपोजिंग फोर्स, ड्रायव्हिंग फोर्स. आठवतंय का, काही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता बघा तुम्ही, सांगितलं होतं बऱ्यापैकी. आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, ड्रायव्हिंग फोर्स आणि जे काय अपोजिंग फोर्स असतो त्याच्यामध्ये काय डिफरन्स जास्त असतो. ठीक आहे ना. पहिला आपण आयसोथर्मल पाहिलं, ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. त्याच्यानंतर आपण आयसोबारिक पाहिलं, ठीक आहे ना, ज्याच्यामध्ये की प्रेशर कॉन्स्टंट असतं. त्याच्यानंतर आपण आयसोकोरिक पाहिलं, त्याच्यामध्ये की व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते. त्याच्यानंतर आपण ॲडियाबॅटिक पाहिलं, त्याच्यामध्ये की हीट कॉन्स्टंट असते, डेल्टा किंवा 0 असतं. आणि त्याच्यानंतर आपण सायक्लिक पाहिलं, त्याच्यामध्ये काय असतं, इनिशियल आणि फायनल स्टेट सेम असते. जेवढे काय स्टेट फंक्शन होते त्यांचा जे काही चेंज असेल तर तो काय 0 असतो सायक्लिक प्रोसेसमध्ये. सिंपल गोष्ट आहे. समजा बिकॉज डेल्टा टेम्परेचर असो, व्हॉल्यूम असो, प्रेशर असो, इंटरनल एनर्जी असो, स्टेट फंक्शन मध्ये सायक्लिक प्रोसेसमध्ये म्हणतो बरं का. एन्ट्रॉपी असेल, ठीक आहे ना, एन्थाल्पी असेल, जे काय असेल तर ते काय असतं, इक्वल टू 0 असतं. लक्षात ठेवा पोरांनो, महत्वाच्या गोष्टी आहेत बरं का. आय नो तुम्हाला बोर होत असेल, खूप थेरॉटिकल चालू आहे सध्याला. आय नो, मला माहिती तुम्हाला बोर होत असेल, पण तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी या गोष्टी येणं खूप महत्वाचं आहे. थेरी असेल माहिती, कॉन्सेप्ट माहिती असेल तुम्हाला, तर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकता तुम्ही. नाहीतर थोडंसं अवघड आहे.
तर आपण काय करू, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल थोडं डिटेलमध्ये बघूया. आय नो मला पण थोडीशी थेरी बोरच व्हायची कॉलेजमध्ये असताना, ज्यावेळेस मी थर्मोडायनामिक्स शिकला त्यावेळेस थोडंसं मला पण थेरी बोरच व्हायची. पण कसं इंटरेस्टिंग आहे, कन्सेप्च्युअल असल्यानंतर बोर नाही होत. ठीक आहे ना, उगा इकडच्या बिनकामाच्या गोष्टी असतील ना तर मग बोर होत असतं. पण कन्सेप्च्युअल जास्त असतात गोष्टी त्यावेळेस कसं बोर होत नाही एवढं. तर आपण बघूया, आपण रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस बघूया आपण. काय अक्षर घाण आहे सर तुमचं, काय 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 करणार आहे आपण. ठीक आहे ना, हे काय रिव्हर्सिबल आणि इकडचं इरिव्हर्सिबल. सॉरी पेन पडला होता. इरिव्हर्सिबल जसं की तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं मी दोरीचं, दाराचं पण एक्झाम्पल सांगितलं होतं की ड्रायव्हिंग फोर्स आणि ऑपोजिंग फोर्स काय याच्यामध्ये रिव्हर्सिबल मध्ये काय. ठीक आहे ना, रिव्हर्स म्हणजे कसं आपण कधी पण रिव्हर्स करू शकतो गोष्टीला. रिव्हर्स म्हणजे कसं, बघा आता मी एक स्टेप पुढे टाकली, लगेच स्टेप मागे पाठीमागे पण टाकू शकतो मी, लगेच स्टेप एक पैर आगे एक पैर पीछे, म्हणजे कसं दोन्ही पण स्टेप इक्विलिब्रियम असतो. रिव्हर्सिबल म्हणजे कसं इक्विलिब्रियम मेंटेन असतो. रिव्हर्सिबल म्हणजे काय, इक्विलिब्रियम मेंटेन असतो. प्रत्येक स्टेपला तिथं इक्विलिब्रियम मेंटेन असतो. समजा मी जर एक स्टेप पुढे टाकली, समजा एक स्टेप पुढे टाकली मी, तर ती स्टेप लगेच मागे घेऊ शकतो. म्हणजे इक्विलिब्रियम आहे मेंटेन, प्रत्येक स्टेपला मी इक्विलिब्रियम मेंटेन करतो. जर एक पुढे गेले तर पाठीमागे पण येतो. समजतंय. तर या ठिकाणी काय ड्रायव्हिंग फोर्स आणि जो ऑपोजिंग फोर्स आहे समजा, तर तो काय खूप स्मॉल व्हॅल्यू डिफर करतो. समजा कसं ड्रायव्हिंग फोर्स आहे, समजा ड्रायव्हिंग फोर्स इक्वल टू ऑपोजिंग फोर्स जर असं असेल, मला एखादी स्टेप पुढे जायची समजा. ठीक आहे, म्हणजे कसं डी मी काय करेन या ठिकाणी मायनस ऑफ थोडंसं डी ऑपोजिंग फोर्स करेन. डी म्हणजे कसं स्मॉल इन्फायनायटिसिमल व्हॅल्यू, म्हणजे खूप अशी छोटीशी व्हॅल्यू आहे या ठिकाणी. तर मी ऑपोजिंग फोर्सला थोडंसं मायनस केलं तर रिएक्शन काय थोडीशी पुढे जाईल समजा. ठीक आहे ना, ही रिएक्शन काय होईल थोडंसं पुढे जाईल. हा ड्रायव्हिंग फोर्स आहे, ऑपोजिंग फोर्स आहे, अगोदर काय सेम होते समजा, पण मी थोडासा ऑपोजिंग फोर्स काय केला, कमी केला. आणि दुसरं एक्झाम्पल सांगतो मला, थोडं ड्रॉ करून एक मस्त पैकी असं. तर हे आपलं सिलेंडर आणि पिस्टन आहे समजा. ठीक आहे ना, ठीक आहे. तर या ठिकाणी समजा मी अशा भरपूर सारे असे काय ठेवले, वेट ठेवले. त्या ठिकाणी भरपूर सारे वेट आहेत समजा, असे 1 ग्राम 1/2 ग्राम जे काय असेल भरपूर सारे वेट आहे समजा. आता इथं काय सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे समजा. इथं काय इक्विलिब्रियम मध्ये जेवढं प्रेशर वरून आहे, जेवढं ड्रायव्हिंग फोर्स आहे तेवढंच काय अपोजिंग पण फोर्स आहे. जेवढं प्रेशर आहे तेवढंच अपोजिंग पण प्रेशर आहे या ठिकाणी. मी काय केलं, छोटंसं एकदम छोटंसं अमाऊंट काय काढून टाकलं. छोटंसं अमाऊंट काय काढून टाकलं तर काय होईल या ठिकाणी मला सांगा बरं. हे जे आहे तर ते काय होईल, वर येईल ना. सिंपल आहे, हे वर येईल या ठिकाणी. ठीक आहे, ते परत मी ठेवलं तर काय होईल, परत खाली जाईल. समजतंय का. हे काढलं मी काय छोटंसं स्मॉल अमाऊंट काढलं तर काय होईल, थोडंसं वर येईल. म्हणजे कसं थोडंसं समजा या ठिकाणी या ठिकाणी आले समजा, असं आपण कन्सिडर करू. या ठिकाणी आला असं कन्सिडर करू आपण. ठीक आहे, ही कंडिशन 1 होती, ही 2 आहे. तर मी काय केलं, परत ठेवलं समजा हे जे वेट आहे तर काय परत ठेवलं मी, या ठिकाणी परत वेट ठेवलं तर परत काय येईल, परत रिव्हर्स होईल या ठिकाणी. म्हणजे काय रिव्हर्सिबल आहे. या ठिकाणी इक्विलिब्रियम होता, पण या ठिकाणी पण काय इक्विलिब्रियम आहे. जेवढं प्रेशर खाली होतं तेवढंच प्रेशर वरून राहील. व्हॉल्यूम वाढली, डिस्प्लेसमेंट झालं. ठीक आहे, परत आली इक्विलिब्रियम स्टेट आली, इथे थांबली प्रोसेस, परत इथे थांबली आणि इक्विलिब्रियम स्टेट अचीव झाली, लगेच थांबली. म्हणजे कसं प्रत्येक स्टेपला इक्विलिब्रियम अचीव व्हायची. म्हणजे कसं खूप स्मॉल स्टेप मध्ये काय होतं, रिव्हर्सल प्रोसेस ऑकर होते आपली. ठीक आहे ना, खूप स्मॉल स्टेप मध्ये. आणि कसं इन्फायनाइट टाइम लागतो एखादी गोष्ट करायची, एक प्रोसेस एखादी प्रोसेस कम्प्लीट व्हायची आपल्याला, तर खूप इन्फायनाइट टाइम लागतो या गोष्टीला. म्हणजे कसं इन्फायनाइट टाइम म्हणजे कसं, इन्फायनाइट टाइम कोण बघत बसणार आहे. म्हणजे कसं सिंपल गोष्ट आहे की प्रोसेस इमॅजिनरी आहे. ही प्रोसेस रिअल नसते, इमॅजिनरी आहे, थेरोटिकल प्रोसेस आहे. सिंपल गोष्ट आहे. ड्रायव्हिंग फोर्स ऑपोजिंग फोर्स तुम्हाला कन्सेप्ट समजला. ठीक आहे, खूप स्मॉल स्टेप मध्ये होते ते पण समजलं तुम्हाला. ठीक आहे ना, हेच तर इक्विलिब्रियम मध्ये असते, हे पण समजलं तुम्हाला. इथे इक्विलिब्रियम होता, परत थोडंसं काढलं, इथे इक्विलिब्रियम आला. ठीक आहे ना, परत मी ठेवलं तर परत जाऊ शकतो वापस. रिव्हर्सिबल आहे, रिव्हर्सिबल पण आहे, इक्विलिब्रियम पण अटेंड होतोय. समजलं तुम्हाला. इकडं रिव्हर्सिबल प्रोसेस तुम्हाला आय होप एकदम क्लिअर झालेली आहे. तर आपण आता इरिव्हर्सिबल बघूया. आपण इरिव्हर्सिबल म्हणजे काय आहे, इरिव्हर्सिबल आहे समजा लावून टाकलं. समजा कसं ड्रायव्हिंग फोर्स इथे जास्त असतो, ड्रायव्हिंग फोर्स काय असतो इथे जास्त असतो, जास्त डिफर जे व्हॅल्यू असते तर ते जास्त डिफर केलेली असते. तर आपण त्याला काय म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे रिव्हर्स नाही करू शकत आपण एखाद्या गोष्टीला आपण रिव्हर्स नाही करू शकत. त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण इरिव्हर्सिबल. ड्रायव्हिंग फोर्स ऑपोजिंग फोर्स मध्ये डिफरन्स जास्त असतो. ठीक आहे ना,
दुसरं बघा पॉईंट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम बघूया आपण आता, ठीक आहे ना. इक्विलिब्रियम प्रत्येक स्टेपला अचीव होत नाही. इनिशियल आणि फायनल स्टेपला अचीव होतो समजा, सिंपल गोष्ट आहे. इथं काहीतरी हे होतं, या ठिकाणी वेट आहे, ठीक आहे ना. इथं काहीतरी वेट ठेवलं होतं आपण असं मस्तपैकी, ठीक आहे ना. इथं काहीतरी वेट ठेवलं होतं आपण, आणि मी इथं काय केलं, वेट बऱ्यापैकी असं कन्सिडरेबल अमाऊंटचं वेट रिमूव्ह केलं, तर ते काय होईल या ठिकाणी, ठीक आहे ना. तर हे काय वन स्टेप आहे. ड्रायव्हिंग फोर्स जो आहे, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मध्ये काय म्हटलं तुम्हाला, काय म्हटलं मी, डिफरन्स जास्त असतो. तर इथून डायरेक्ट 1 पासून डायरेक्ट 2 ला येईल या ठिकाणी. इन बिटवीन कुठे आहे का इक्विलिब्रियमचा काही कॉन्सेप्ट आहे का इथे? इन बिटवीन कुठं आहे का इक्विलिब्रियमचा कॉन्सेप्ट? नाही आहे ना. इथं होतं इक्विलिब्रियमला, परत तिथे गेल्यानंतर परत इक्विलिब्रियमला आलं. याला आपण प्रोसेस कसं स्टेप भरपूर झालेले आहेत ना, मॅक्सिमम स्टेप आहेत, ठीक आहे ना. मॅक्सिमम स्टेप म्हणजे कसं आपण ते काउंट नाही करू शकत, समजा आपण ऑब्झर्व नाही करू शकत त्याला. तर आपण कसं डायरेक्ट सिंगल एकच स्टेप म्हणू शकतो. म्हणजे कसं सिंगल जे काय फेज असेल, एखादी प्रोसेस आहे ते 1 2 3 4 5 फेज असतात. समजा आपण एखादं काम करायचं त्याला आपण फेज ठरवतो, 1 फेज 2 फेज 3. तर कसं एका स्टेप मध्ये डायरेक्ट होते, स्टेप एका डायरेक्ट स्टेप मध्ये होतं. आणि याच्यामुळे याला काय फायनाईट टाइम लागतो. टाइम जो आहे एकदम फायनाईट असतो याच्यामध्ये. इक्विलिब्रियम जो आहे तर तो कसा प्रत्येक स्टेपला इक्विलिब्रियम नसतो. समजा इनिशियल स्टेटला आणि फायनल स्टेटला इक्विलिब्रियम असतो समजा. आय होप तुम्हाला हे पण क्लिअर आहे, ठीक आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस पण कळालं तुम्हाला, इरिव्हर्सिबल प्रोसेस पण कळालं आपल्याला, ठीक आहे ना. तर आय होप तुम्हाला बऱ्यापैकी कळाले त्या गोष्टी. तर आपण आता जो नेक्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण हीट आणि वर्क काय असते ते बघूया आपण, ठीक आहे. चला भेटू मग, बाय बाय.